ज्याचं नातं देवाबरोबर मजबूत आहे ना, देव काय करतो, येशू काय करतो, त्या व्यक्तीचं जीवन डेव्हलप करतो, विकसित करतो. त्याचं जीवन पहिल्यासारखं नसणार आहे. आता फॉर एक्झाम्पल मला सांगू द्या, बार्तिमय, तिमायचा पुत्र बार्तिमय हा कोण होता? वाटेवरती बसून भीक मागणारा आंधळा. तिमायचा पुत्र, तिमय या शब्दाचा अर्थ सुंदर आणि बार्तिमय या शब्दाचा अर्थ आहे अति सुंदर. नावात सुंदरता आहे, एकाच्या नावात सुंदरता, एकाच्या नावामध्ये अति सुंदरता, पण तरी काय करत आहे? भीक. लोक नाव खूप मोठ्या याने शोधतात नाही का? मूल राहिलं उठामध्ये, पहिल्या महिन्यापासून बाळ जन्मापर्यंत नाव शोधत बसतात. काय ठेवायचं, काय ठेवायचं, काय ठेवायचं, काय ठेवायचं. पण झालं, मुलगा झाला दावीद आणि मुलगी झाली अमक. अरे दावीद नाव ठेवलं, पण दावीदासारखी गुन्हा अजिबात नाही. बायबल सांगतं देवाच्या लोकांनो की बार्तिमय, तिमायचा पुत्र बार्तिमय हा आंधळा भिकारी, लंगडा, झिकडी भीक मागण्यासाठी बसला. येशू वाटेवरून जात असताना त्यानं येशूला हाक मारली आणि बायबल सांगतं त्यावेळेस येशूनं त्याच्या हाकेकडे दुर्लक्ष केलं. लोकांनी त्याला शांत बसवलं, पण ज्यावेळेस येशू थोडासा पुढे गेला, त्यानं अधिक मोठ्यानं आवाज दिला आणि त्यावेळेस येशूची पावलं थबकली आणि येशूनं त्याला सांगितलं त्याला मचकड घेऊन येऊ द्या, मचकड आणा. मला तुम्हाला सांगू द्या देवाच्या लोकांनो, तेव्हा बार्तिमयनं येशूला हाक मारली. येशूनं त्याच्या हाकेकडे लक्ष दिलं आणि तिमय हा पहिला भिकारी होता, भीक मागणारा होता, अंधारा होता. पण येशू ज्यावेळेस त्याच्या जीवनात आला, त्याचा आणि येशूचं नातं मजबूत झालं, फाउंडेशन मजबूत केलं, त्याचा पाया मजबूत केला आणि त्या बार्तिमयच्या जीवनामध्ये शास्त्र सांगतं दोन गोष्टी घडल्या. एक त्याचं आंधळं पण निघून गेलं आणि दुसरी गोष्ट त्याचं भिकार पण निघून गेलं. आम्ही म्हणाल का म्हटलं? प्रेज द लॉर्ड. लक्षात ठेवा, जर देवाचं आणि आपलं नातं मजबूत आहे ना, फाउंडेशन, तो देव आम्हाला विकसित करतो, डेव्हलप करतो. पहा, बार्तिमयला देवानं डेव्हलप केलं, त्याचं आंधळं पण दूर केलं, त्याचं भिकार पण दूर केलं. तो आता मागत नाही, तो भीक मागणारा आता राहिलेला नाहीये. कदाचित याच्या अगोदर अनेक वेळा आपण अनेक लोकांकडे उसने पैसे मागितले असतील. आमची घराची परिस्थिती नाजूक आहे, आमच्या घरात खायला नाही, महिना अखेर आलेला आहे आणि राशन संपलेलं आहे, लेकराचं पोट भरत आमच्याकडे काही नाही. आम्ही नातेवाईकांकडे जातो, लोकांकडे जातो आणि आपण मागतो उसने द्या, कोणी उसने देत नाही. पण मला तुम्हाला सांगू द्या, अहो लोकांना उसने मागण्याची गरज नाही. तुमचं नातं, तुमच्या नात्याचा फाउंडेशन पाया ख्रिस्ताबरोबरचा मजबूत करा. तो देव तुम्हाला डेव्हलप करेल, तो देव तुम्हाला विकसित करेल आणि असं विकसित करेल की तुम्ही उसने मागणार नाही, उसने आता देणार आहे. आम्ही म्हणाल का? लोक